नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. 11वी प्रवेशाचा जो पहिला कॅप राऊंड आहे तो प्रसिद्ध झालेला आहे. विद्यार्थ्यांना कुठलं कॉलेज अलॉट झालेलं आहे ते आता त्यांच्या लॉग इनमध्ये पाहता येणार आहे. तुम्हाला जर कॉलेज हवं असेल तर तुम्हाला ॲडमिशन घेऊन टाकायचं आहे. जर कॉलेज नको हवे असेल तर तुम्ही पुढील राऊंडसाठी थांबू शकता. सर्वप्रथम लॉग इन या पेजवरती क्लिक करायचं आहे. तुमचा लॉग इन आय डी, पासवर्ड आणि कॅप्चा न चुकता टाईप करून लॉग इन या पेजवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इन या पेजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमचं जे विद्यार्थ्याचे पेज आहे, लॉग इन पेज पाहायला मिळेल आणि या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. डाव्या बाजूला कॅप ॲडमिशन या टॅबवर क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये पाहू शकता की कॅप अलॉटमेंट स्टेटस, तर यावरती तुम्हाला कॅप राऊंड जो पहिला आहे तर याची सगळी माहिती पाहायला मिळेल. तुम्हाला कुठलं कॉलेज अलॉट झालेलं आहे ते तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. तर सगळ्यांना इथे संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे. कॅप राऊंड पहिला आहे, कुठलं कॉलेज अलॉट झालेलं आहे ते तुम्हाला पाहता येणार आहे. लक्षात घ्या, इथे पाहू शकता की अलॉटमेंट प्रेफरन्स तुमचा कुठला लागलेला आहे, 1 लागलेला आहे का, आणि त्याच्यानंतर पाहू शकता की ॲडमिशन डिटेल इथे 29 तारखेपासून 3 तारखेपर्यंत देण्यात आलेला आहे. अलॉटमेंट कॅटेगरी देखील पाहायला मिळेल. याचबरोबर तुम्हाला जर काय कागदपत्र अपलोड करायचे असतील, बदलायचे असतील करू शकता आणि येथे दिलेल्या प्रिंट अलॉटमेंट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायची आहे. प्रिंट अलॉटमेंट आहे तर सगळी माहिती पाहायला मिळेल आणि प्रिंट अलॉटमेंट लेटर या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर प्रोसीड फॉर ॲडमिशन या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला पाहून घ्यायचं आहे. जर कॉलेज अलॉट झालेलं असेल, घ्यायचं असेल तर तुम्हाला ही प्रिंट काढून तुम्हाला ॲडमिशनसाठी कॉलेजमध्ये जायचं आहे आणि येथे पाहू शकता की प्रोसीड फॉर ॲडमिशन या टॅबवर क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालं नसेल तर कॅप राऊंड दुसरा आहे त्यासाठी थांबायचं आहे. तर अशा प्रकारे इथे मुदत देण्यात आलेली आहे. 3 तारखेपर्यंत ही प्रोसेस चालणार आहे. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. ॲडमिशन संदर्भात 11वी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.